शरद पवार पत्रकारांशी संवाद साधतायत, थेट जाऊयात. मी स्वतः जितेंद्र आव्हाड साहेबांचं स्वागत करतो. तीनही संस्थेचं पुन्हा एकदा आपण सर्वांचं सर्व पत्रकार त्यांचंही स्वागत करतो आणि सुरुवातीला उमेदवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं स्वागत करतो. धन्यवाद. दोस्तों, पवार साहब के बारे में ज्यादा बोलने की किसी को जरूरत नहीं. महाराष्ट्र में विकास का इतना प्रबल भागीदार शरद पवार है कि सबको मालूम है. हम लोग अभी वुमेन एम्पावरमेंट की बात करते हैं. शरद पवार साहब जब चीफ मिनिस्टर पहला देश का पहला चीफ मिनिस्टर जो वुमेन पॉलिसी लाए, 12th तक लड़कियों का एजुकेशन, फ्री एजुकेशन का कॉन्सेप्ट डेवलप किया. हम लोग वर्षों से बोलते थे कि वर्चुअली ये सिर्फ क्या बोलते लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशियो इकोनॉमिकल प्रॉब्लम है. ये पहली बार शरद पवार साहब ये उन्होंने ये बताया कि ये सिर्फ लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशियो. हम लोग वर्षों से बोलते थे कि वर्चुअली ये सिर्फ क्या बोलते लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशियो इकोनॉमिकल प्रॉब्लम है. ये पहली बार शरद पवार साहब ये उन्होंने ये बताया कि ये सिर्फ लॉ एंड ऑर्डर इशू नहीं है, ये सोशियो इकोनॉमिकल प्रॉब्लम है. और उन्होंने पहली बार देश में पहली बार नक्सलाइट एरिया में डेवलपमेंट प्लान लाया. मुझे मालूम है ये मुझे लगता है 91 92 की बात है. उस समय गडचिरोली के लिए 350 करोड़ रुपया का उन्होंने डेवलपमेंट प्लान लाया कि जब तक यहाँ का आर्थिक विकास नहीं होगा तब तक ये इशू रिजॉल्व नहीं होगा. तो ऐसे हमारे राजनीति के विषय का और सब जिनके घर है और सब जब भी नागपुर में आते हैं प्रेस क्लब में उनका भेंट निश्चित रहता है. सब ये आपका ही घर है. मैं सभी पत्रकारों को अनुरोध करूंगा कि ये प्रेस कॉन्फ्रेंस नहीं है, कि इनका प्रेस प्रोग्राम है. सर हमारा गेस्ट है, वी आर द होस्ट. तो वो गेस्ट का जो ऑनर होना चाहिए, जो मान सम्मान होना चाहिए, वो आप लोग ध्यान रखेंगे. उसमें कहीं ना कहीं आप उसको बैलेंस मत कीजिएगा, कि आप लोगों से अनुरोध है. और इस प्रेस क्लब का, पत्रकार स्वाभिमान का, पत्रकार भवन का, हमारे जितने भी उपक्रम है सब में सबका भागीदारी है. सर लॉट ऑफ थैंक्स, आप हमारे यहाँ आए और आपका दोबारा यहाँ आपका परिचय यहाँ पढ़े. थैंक्स, लॉट ऑफ थैंक्स. सब हमारा शुरू होने के पहले आपको कुछ बोलना है, फिर तुम स्टार्ट करो. सगळ्यांना भेटायची संधी मिळते याचा एक मनापासूनचा आनंद आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जागृती करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आज राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक ओबीसीची संख्या आहे. या घटकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम सगळ्या राज्यामध्ये घेतलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल. अनेक ठिकाणी ही यात्रा आहे
ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि 19 प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल. प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे. मला आनंद आहे की हा कार्यक्रम मी हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमीच अशा कामाकडे औत्सुक्य दाखवतं आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करतोय. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर माईक तुमच्या हातावर नेहमी देतो. पवारसाहेब, आता 2 दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? तुम्ही सहमत आहे का? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मला असंच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.